नमस्कार. आज आपण प्रीमिक्सपासून गुलाबजामुन कसे बनवायचे ते बघणार आहोत. जर तुम्ही मी सांगितलेल्या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या तर तुमचेही गुलाबजामुन खूप छान होतील आणि कोणी सांगणार नाही की ते घरी बनवले आहेत असं. यासाठी मी आज इथे गिट्सचं जे 200 ग्रॅमचं पॅकेट होतं ते वापरलेलं आहे. आणि आपल्याकडे मेजरमेंट्स नसतील तर वाटीने मी ही पीठ मोजले तर 2 वाट्या ते आले. आणि त्याच प्रमाणाने तुम्ही दूध देखील पाऊण वाटी याच्यासाठी वापरायचे आहे. आणि इथे दूध एकदाच सगळे न घालता हळूहळू घालून हलक्या हाताने मळायचे. सुरुवातीला वाटेल की हे पीठ पातळ झालं आहे, पण ते पीठ थोड्या वेळाने परत कोरडं होऊन जातं. आणि बॉल बनवताना आपण लक्ष ठेवायचं की त्याला तडे गेले पाहिजे नाहीत. जर तुम्हाला वाटलं की कोरडं आहे तर त्यात अजून थोडं दूध तुम्ही ॲड करू शकता. याच्यापासूनच छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि गोळे बनवताना हाताला तूप किंवा तेल लावून घ्यायचं. यासाठी आता आपण बनवण्यासाठी आपण इथे 2 वाट्या साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि पाणी थोडंसं अजून ॲड केलं तरी चालेल. अर्धी वाटी अजून वरतून घ्यायचं आणि इथे वेलचीची पूड टाकायची आणि बाजूलाच गॅसवर मंद आचेवर जे आपण प्रीमिक्सपासून गोळे बनवले होते ते तळून घ्यायचे आणि गरमच असताना पाकात सोडायचे. गुलाबजामुन तळताना ते कमी आचेवरच तळायचे आणि चांगले ब्राऊन होईपर्यंत तळायचे आणि तळून झाल्यावर गरम पाकात टाकून द्यायचे. बस झाले आपले गुलाबजामुन तयार.